कसं आहे ना, ज्यावेळेस आपण पुस्तकामधून नॉलेज घेतो, रिसर्च पेपर वाचतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक आकडा लक्षात असतो. पण ज्यावेळेस आपण इथं ॲक्च्युअलमध्ये येतो, जे दररोज ते काम करतात, त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती भेटते आपल्याला, ते खूप वेगळी असते. ते कुठे पुस्तकामधून आपल्याला भेटत नाही. नमस्कार मित्रांनो, मी सुनील सुपेकर, लाईव्ह फिश फॅक्टरी फिश फार्मचा सर्वे सर्वा. तर आज आपल्या फार्मवरती पाहुणे आलेले आहेत आणि ते मासा, एस्पेशली मरळ या माशावरती रिसर्च करतात आणि त्यांचा रिसर्च टॉपिक सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपण त्यांना संधी देऊया बोलायची. नमस्कार, मी राहुल जाधव. मी प्रोफेसर रामकृष्ण मोरे कॉलेजवरून आलेलो आहे. मी PhD रिसर्च स्कॉलर आहे. माझा टॉपिक मरळवरती आहे. मी मरळसाठी जे आपण खाद्य बनवतो, फूड म्हणजे त्यांच्यासाठी खाद्य बनवतो वेगवेगळे फॉर्म्युला वापरून, की त्याचे ग्रोथ फॅक्टर काही चेंजेस होतात का, त्यांच्या ब्लडमध्ये काही चेंजेस येतात का, हे सगळं बघण्यासाठी मी इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर आपण बघूयात पुढे. ऑलरेडी तुम्ही एक PhD स्कॉलर आहात आणि तुम्ही ऑलरेडी याच्यावरती खूप अभ्यास केला असेल. तर मला सांगा, तुम्हाला इथे येऊन आमच्या प्रोजेक्टवरनं जेव्हा आपली चर्चा झाली या विषयावरती, माशाचं खाद्य, माशाला ग्रोथ कशी वाढवू, ह्याविषयी तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं किंवा नवीन काही इनपुट्स मिळाले का? तर तुम्हाला ऑडियन्सला सांगायला आवडेल. येस. कसं आहे ना, ज्यावेळेस आपण पुस्तकामधून नॉलेज घेतो, रिसर्च पेपर वाचतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक आकडा लक्षात असतो. पण ज्यावेळेस आपण इथं ऍक्च्युअलमध्ये येतो, जे दररोज ते काम करतात, त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती भेटते आपल्याला, ते खूप वेगळी असते. ते कुठे पुस्तकामधून आपल्याला भेटत नाही. जसं की आपण म्हणजे माझं जे रिसर्च चालू आहे, त्याच्यामध्ये मी काही नवीन करू शकतो. त्यांनी मला सजेशन दिलेले आहे काही, आणि ते मी करणार आहे.